नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जनाब संजय राऊत एक ट्विट करून असं म्हणालेत की शिक्षणाचा आईचा गो असं महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे. संजय राऊत, तुमच्या पक्षाचा गो झालेला आहे. तुमच्या पक्षाला महाराष्ट्रातनं चले जाव म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने सांगितलंय. आपल्या पक्षाची काय वाताहत झाली त्याचं आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था सक्षम होती, सक्षम आहे आणि सक्षम राहणार. महाराष्ट्रात अतिशय दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळतंय. कृपया आपल्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राची आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेची बदनामी करू नका. स्वतःचं राजकीय भांडवल करायचं, स्वतःची राजकीय पोळी भाजायची, यासाठी इथल्या शिक्षण व्यवस्थेला दोष देणं बंद करा. ज्या पद्धतीनं रोज उठून खोटं बोलायची सवय तुम्हाला लागली आणि तुम्ही सांगतायत की शिक्षणाचा आईचा गो झालाय, संजय राऊत, त्यात शिक्षणाचा काही झालेला नाहीये. तुमच्या पक्षाचा काय गो झालेला आहे आणि पक्षाला कसं गो बॅक म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं सांगितलंय त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. रोज उठून पेपरफुटी होते अशी खोट्या अफवा पसरवण्याचं काम रोहित पवार करतायत आणि संजय राऊत तुम्ही करतायत, हर्षवर्धन सपकाळ करतायत. परंतु एकही पुरावा, पेपर फुटल्याचा एकही पुरावा ना संजय राऊत देऊ शकले, ना रोहित पवार देऊ शकले, ना हर्षवर्धन सपकाळ देऊ शकले. सरकार अतिशय खंबीर आहे, सरकार अतिशय सजग आहे. कुठेही महाराष्ट्रामध्ये पेपरफुटी झालेली नाही. काल देखील MPSCने त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं, CETच्या सेलच्या अध्यक्षांनी त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर रोहित पवार मूग गिळून गप्प बसले, हर्षवर्धन सपकाळ मूग गिळून गप्प बसले आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी खोटं बोलल्याबद्दल त्यांच्यावर आमचे आमदार अभिमन्यूजी पवार यांनी तक्रार देखील दाखल केली आहे की नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं, हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडनं केला जातोय. त्यामुळे संजय राऊत, गो बॅक कुणाचा झाला आणि कुणाच्या आईचं काय झालं हे महाराष्ट्राने बघितलंय, त्याचं आत्मपरीक्षण करा. संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांचे आका राहुल गांधी आहेत आणि या पेपर फुटी प्रकरणामध्ये रोज खोटं बोलण्याचं काम हर्षवर्धन सपकाळ